हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। आता जो ब्लाऊजचा डिझाईनचा जो फ्रंट पार्टला काट टाकायचा ट्रेंड चालू आहे त्याच्यावरती मी आजचा व्हिडिओ शूट करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका, एकदम स्टेप बाय स्टेप तुम्ही व्हिडिओ नक्की बघा। एकदम कटिंगपासून संपूर्ण स्टिचिंगपर्यंत संपूर्ण ब्लाऊजचा लुक फायनल कसा दिसणार आहे तो सुद्धा तुम्ही नक्कीच बघा। शेवटपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू बघा। आवडल्यास लाईक करा। चॅनलवर कोणी मैत्रिणी नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मी इथं अस्तरवरती सगळ्यात पहिलं प्रिन्सेस कटचं जे काही मार्किंग आहे ते आपण इथं करून घेतलेलं आहे आणि जे पॅटर्न होतं त्याच्यावरून मी ठेवून कट केलेला आहे। बाही राहिलेली आहे ती मी नंतरून कट करून घेईन। तर हा पार्ट हे जे पार्ट आहेत हे आपल्याला खूप महत्त्वाचे आहे। तुम्हाला मी जे काही दाखवणार आहे शिकवणार आहे जो काट कसा टाकायचा आहे म्हणून त्याच्यासाठी हे पार्ट खूप महत्त्वाचे आहेत। त्याच्यामुळे मी हे दोन पार्ट तुमच्याबरोबर शेअर करत आहे। तर इथं तुम्ही पाहू शकता सगळ्यात पहिला आपल्याला पुढचा गळा टाकायचा आहे जो आपला प्रिन्स कट आहे तो। त्याच्यानंतर 2.25 इंच माझी इथे गळा रुंदी आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं संपूर्ण माप टाकायची आहेत। मी इथे पान गळा आकार घेणार आहे। अजूनही एक खूप ट्रेंड चालू आहे त्या डिझाईनचा मी तुम्हाला इथं फोटो दाखवते तो तुम्ही इथे पाहू शकता। आता मी ज्या ठिकाणी पान गळ्याचा आकार घेतलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही जो मी ही डिझाईन तुम्हाला फोटो दाखवला त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही तो फोटो इथे घेऊ जी डिझाईन आहे ती डिझाईन सुद्धा तुम्ही इथे टाकू शकतात। माझ्याकडे परत कधी कस्टमरचं ब्लाऊज आलं तर मी ती डिझाईन जर सांगितली तर ती सुद्धा मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेल किंवा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तर आपण तशी सुद्धा डिझाईनचा एक व्हिडिओ नक्की बनवू। तर इथे मी पानाचा आकार नॉर्मल असा घेतलेला आहे। तर गोल गळा आपण घेऊ शकतात, कोणताही गळा तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये या डिझाईनमध्ये तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला या पद्धतीने काट वगैरे टाकायचा असेल तर। हा जो काट आहे हा तुम्ही दोन्ही साईडनी टाकू शकतात, नाहीतर एक भाग आपला पदराखाली झाकलेलाच असतो त्याच्यामुळे मी एकच साईडनी टाकणार आहे जो आपली उजवी बाजू असती। उजव्या बाजूने आपल्याला काट टाकायचा आहे। तर मी मोजून घेतला काट शक्यतो किती लागेल म्हणून, शक्यतो थोडासा मोठाच ठेवायचा आणि तर मी तेवढाच काट जो आहे ना इथे कट करून घेतलेला आहे। आता मी इथं ब्लाऊज पीस जो आहे तो इथे कट करून घेते फ्रंट पार्टचा। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सुद्धा मला नक्कीच सांगा। तर आता आपण याचं स्टिचिंग करून घेणार आहोत। तर मी सगळ्यात पहिलं पाहू शकता तुम्ही फ्रंट पार्टचं मी जे गळा आहे तो इथं स्टिच करून घेतला आणि जो काट आहे त्याच्या कडा ज्या आहेत ना त्या या पद्धतीने दाबून टाकल्या। आता म्हणजे कड जो आहे ती आपण इथे अशी टिप मारून घेतली त्याच्यावरतून। आता इथे वरतून आपल्याला काय करायचं एकदम कडेनी व्यवस्थित फिनिशिंग सहित आपल्याला इथं टिप मारायची आहे आणि असं थोडंसं तुम्ही सरळ पण घेऊ शकतात बरं का। जो काट आहे तो असा सरळ पण तुम्ही टिप मारून घेऊ शकता, पण जर आपण अशा पद्धतीने तिरकं करून घेतलं तर याचा लुक आणखीनच छान पण वाटतो। त्यामुळे मी इथं थोडंसं तिरकं असं हे करून घेतलं आणि या पद्धतीने काट जो आहे तो या पद्धतीने आपल्याला टिप मारायचं। खूप सोपी पद्धत आहे। तुम्ही अगदी आता सध्या याचाच खूप ट्रेंड चालू आहे। बऱ्याच मैत्रिणी ज्या आहेत ना त्या पैठणी साडीवरती याच्यावरती ना ह्या ब्लाऊज जो आहे ना खूप असा शिवतायत, खूप सारा असा याचा ट्रेंड चालू आहे। तर एकदम सोपी पद्धत आहे, अगदी सहज इतक्यात अशी फास्ट अशी होणारी डिझाईन आहे। तर तुम्ही बघू शकता। आता याला आपण इथं स्टिच करायचं आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। डिझाईन कशी वाटली ते सुद्धा सांगा। फायनल लुक शेवटी नक्की बघा ब्लाऊज कसा तयार झाला आहे म्हणून आपला।